कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिनू, तुका मान्य आसा मा? चालेल मला। ओवीची नीट काळजी घेतली जाणं जास्त महत्त्वाचं आहे। मी इथे असताना जर तिला त्रास होणार असेल तर त्यापेक्षा मी इथून निघून जातो दापोलीला। काही गरज नाहीये, एवढ्या तडकाफडकी कोणी कुठे जायची गरज नाहीये। विजयराव इकडे येईपर्यंतचा प्रश्न आहे, एकदा ते इले की ओवीला बरोबर घेऊन जातील, कळला? अरे पण दादा, ती पोरगी इथे जोपर्यंत राहणार तोपर्यंत दोघं एकमेकांसमोर असणार ना। मग आपण शेंडी लावून दोघं एकमेकांना भेटतील। मग ती ओवी बरी झाली ना की माझ्या लेकाक पळून घेऊन जाण्यासाठी पण कमी करणार नाही तिच्या औशी सारखी। आता जुन्या गोष्टी किती दिवस उकडून काढणार आहेस तू? ते काढायची आता काही गरज नाही। हा माका जो सांगायचा होता मी सांगून मोकळा झालाय। यापुढे एक शब्द कोणी बोलायचा नाही। आता विषय संपलो। तुम्हाला जे सांगायचे ते सांगून झालं, पण मला जे करायचंय ते मी अजून केलंच नाहीये। येऊ दे ओवीला, आता बघतेच तिला। तर मी आहे आणि ती आहे। चारू, अगं हे काय करतेस तू? अगं ओवी येणार आहे ना आज डिस्चार्ज होऊन। हा मग तिच्या स्वागताची तयारी करते। तयारी? तयारी करण्यासारखं काय आहे? अगं म्हणजे असं आवरून ठेवते, थोडं झाडून घेते आणि तिला काय हवं नको ते बघायला हवं ना, तेच सगळं करून घेते। चारू, ए बाळा, तुला धक्का बसलाय का? तू बरी आहेस ना? हा, तू हे सगळं ओवीसाठी करतेस? नाही म्हणजे तुला ओवी आणि श्रीनूच्या प्रेमाबद्दल समजल्यानंतर सुद्धा तुला तिच्यासाठी हे सगळं करावंसं वाटतंय? आत्या, मला त्यांच्या प्रेमाबद्दल समजलंय म्हणून तर मी हे सगळं करते। शेवटी श्रीनूचं प्रेम हेच माझं प्रेम, हो ना? चारू, हे काय बोलतेस तू? हे बघ, तुला जर बरं वाटत नसेल ना तर तू जा, बरं आराम कर। मी हे सगळं आवरते, तू जा आराम कर। ऐक आत्या, तू जा तुझ्या कामाला, मी सगळं आवरून घेते आणि येतच असतील ते लोक, मी हे रेडी करून ठेवते, तू जा। चारू, मला काळजी वाटते अगं तुझी, आणि मला श्रीनूच्या प्रेमाची। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।